प्रश्न बघा आपल्याला काय दिलाय, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न दिलाय. त्यांनी सांगितलं की एका वर्तुळात 5 मुले बसलेली आहेत. एक समजा असं वर्तुळ आहे आणि याच्यामध्ये ना 5 मुलं बसली आहेत. आता त्यांनी सांगितलं नाही की ते बाहेर बघताय की आतमध्ये बघताय, तर आपण कन्सिडर करूया की ती मुलं आतमध्ये बघताय, म्हणजे वर्तुळाचा जो सेंटर आहे तिकडे बघताय. ठीक आहे. ए हा आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय, ए जो आहे ना तो आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एकतर आर डाव्या बाजूला असू शकतो इकडे, किंवा डी आधी येईल, नंतर ए येईल आणि नंतर आर येईल. आता बघा त्यांनी पुढे सांगितलंय की एस हा व्ही च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. एस जो आहे ना, समजा आपण इथे एस काढूया, तर त्यांनी सांगितलंय एस हा व्ही च्या डाव्या बाजूला. आता व्ही जर इथे बसला असेल तरच एस डाव्या बाजूला येईल ना, कारण व्ही ची ही डावी बाजू आहे. नंतर ते बोलताय बघा, आर हा एस च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. आता त्यांनी सांगितलंय की आर कुठेतरी इथं बसलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया माहितीये का, अजून एक सर्कल काढूया, कारण आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आहेत ना, ही आणि ही. तर आता आपण पहिली पॉसिबिलिटी टाकूया. बघा की पहिले कोण बसले माहितीये का, त्यांनी काय सांगितलंय, ए हा आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. समजा आपण आर ए डी ही पॉसिबिलिटी घेऊया की आधी आर आलाय, नंतर ए आलाय, नंतर डी आलाय. समजा इथे आर आलाय, नंतर इथे ए आला आणि इथे डी आला. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय येईल माहितीये का, की एस आणि व्ही तर फिक्स आहेत, एस इथे आहे कुठेतरी, व्ही इथे आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे पहिले डी ए नंतर आर. समजा इथे डी आलाय, नंतर इथं ए आला आणि इथं आर आला. तर ह्या पॉसिबिलिटी मध्ये काय होतं माहिती का, ही आपली जी कंडिशन ना की आर हा एस च्या डाव्या बाजूला बसलेला आहे, ती इथे फेल जाते. बघा या पॉसिबिलिटी मध्ये काय होतं, डी एस च्या डाव्या बाजूला येतो ना, आर येत नाहीये, त्याच्यामुळे ही पॉसिबिलिटी फेल गेली. त्यामुळे आपली पॉसिबिलिटी ही असणार आहे की बघा एस बसला असेल व्ही च्या डाव्या बाजूला, नंतर आर एस च्या डाव्या बाजूला बसलेला आहे, ए आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. म्हणजे हे एकदम परफेक्ट सगळे जे कंडिशन आहेत त्या मॅच होतात. म्हणजे बघा जेव्हा अशा 2 पॉसिबिलिटी असतात ना तुमच्याकडे, तेव्हा तशा 2 अरेंजमेंट बनवायच्या आणि मग बघायचं की कोणती कंडिशन एखाद्या याच्यामध्ये फेल जाते काय. तर याच्यामध्ये आपली कोणती कंडिशन फेल गेली की आर एस च्या डाव्या बाजूला पाहिजे, पण या कंडिशन मध्ये डी आला डाव्या बाजूला, त्याच्यामुळे ही कंडिशन बरोबर आहे की एस च्या डाव्या बाजूला आर आलेलं आहे. आता त्यांनी प्रश्न शेवटचा विचारलाय, ए च्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे. आता इथे ए बसलेला आहे, तर ए च्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे, आर बसलेला आहे ना, ए ची उजवी बाजू, म्हणजे याचं उत्तर आलं 2. पर्याय क्रमांक 2 आर. आर बसलेला आहे ए च्या उजव्या बाजूला.